केक म्हटलं की त्यामध्ये अंडी, मैदा, तेल, तूप हे आलंच. पण आज आपण जो केक करतो आहे तर यातलं कोणतंही आपण केकला वापरणार नाही आहे. तरीसुद्धा केक आपला अतिशय छान आणि टेस्टी होणार आहे. म्हणजेच अंडी आपण वापरणार नाही, मैदा वापरणार नाही, तेल वापरणार नाही आणि तूपही वापरणार नाही. बघू शकता तुम्ही अतिशय मस्त असा हा केक आपला आज बनलेला आहे. तर मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी, छोट्या मोठ्या बुकेला आपण त्यांना देऊ शकतो किंवा आपल्यालासुद्धा गरमागरम चहाबरोबर किंवा इतर मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा हा झटपट असा बनणारा केक जो आहे तर तो कसा करायचा आहे तो आज आपण बघूयात. तर पहिल्यांदा बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे रवा. तर आता नॉर्मल आपण जो शिरा करतो गोडाचा किंवा उपीट वगैरे तर त्याला जो रवा वापरतो तोच रवा घ्यायचा आहे. जाड असेल तरी चालेल किंवा बारीक असला तरीसुद्धा चालेल, कारण आता आपल्याला मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आहे, फाईन अशी पावडर करून घ्यायची. तर 1.5 वाटी मी बारीक रवा घेतलेला होता. आता मिक्सरला तो फिरवून घेतला आहे. आता एका भांड्यामध्ये ही फाईन पावडर जी आहे ती काढून घेतली. नंतर आपण 1.25 वाटी साखर घेतलेली आहे, त्याची पिठी साखर करून घ्यायची. तर ती आता मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे. तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये आता आपल्याला बॅटर जे बनवायचं आहे तर आता सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात. आता बघा 1.25 वाटी मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे. तुम्ही विकतचंसुद्धा फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा दुधावरची सायसुद्धा तुम्ही फेटून घेऊ शकता. तर मी दुधावरची सायच घेतलेली आहे, अगदी फेटून घेतलेली आहे. नंतर अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे. तर हे दही आहे तर अगदी घट्ट आहे आणि अगदी जास्त आंबट नाही, गोडसर दही, आपल्याला अगदी ताजं दही वापरायचं आहे या केकसाठी. आता त्यानंतर आपण घालणार आहोत दूध. तर 1 वाटी सध्या मी दूध घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं करून आपल्याला वापरायचं आहे आणि नंतर लागेल तसं पुन्हा आपण त्यातलं दूध वापरायचं आहे. आणि नंतर आता त्यामध्ये आपण पिठी साखर जी केली तर ती टाकायची आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर चमच्याने मी हे करून घेते, अगदी मिक्स करून घेते. तर बघा आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे. म्हणजे आता यामध्ये फ्रेश क्रीम आहे, दही आहे, दूध आहे आणि पिठी साखर आहे. आता त्यात आपण बारीक केलेला रवा म्हणजेच रव्याची फाईन पावडर जी केलेली आहे ती टाकायची आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर मी चमच्याने मिक्स करून घेते. तुम्ही विस्करच्या साह्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. म्हणजेच त्यातल्या गुठळ्यासुद्धा सगळ्या मोडत एकजीव करत आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता एकाच डायरेक्शनने हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फिरवत. तर बघा आता रवाची हे पावडर असल्यामुळे ही लगेच मिक्स होते, जास्त गुठळ्या होत नाहीत. आता बघा आपण हे झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी. आता तोपर्यंत बघा हे पीठ आपलं भिजतं आहे. तोपर्यंत हे केक टीन मी घेतला आहे, माझ्याकडे हा केक टीन आहे. तुमच्याकडे कोणतं भांडं, कुकरचं भांडं असेल किंवा एखादं पातेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आता या भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेते. आता सगळीकडून तेल लावल्यानंतर त्यावरती आता हा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि आता सगळीकडून आपण ह्या भांड्याला हा मैदा जो आहे तो लावून घ्यायचा आहे, म्हणजे केक जो आहे तो या भांड्याला चिकटत नाही. तर सगळीकडून हा लावून झाल्यानंतर राहिलेला मैदा जो आहे तो झटकून टाकायचा आहे. आता तुमच्याकडे जर आपला बटर पेपर असेल तो सुद्धा तुम्ही याला वापरू शकता. आता यावरती मी बटर पेपर सगळीकडून लावत नाही, अगदी तळाला थोडासा बटर पेपर जो आहे तो कापून घेतला आहे, तो टाकला आहे आणि आता त्याला पुन्हा आपण तेल लावून ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी जो केक आहे तो अगदी लगेच तो निघून येईल. तर आता बघा ह्या सगळ्या बटर पेपरला मी तेल लावून घेते आणि आता सगळीकडून लावल्यानंतर आपलं हे भांडं अगदी रेडी झालेलं आहे. आता बघा इकडून 10 ते 15 मिनिट झाले, आपलं हे पीठ किंवा बॅटर अगदी छान भिजलेलं आहे. आता रवा असल्यामुळे हे पीठ जे आहे ते पुन्हा घट्ट झालं आहे. आता आपल्याला लागेल तसं त्यामध्ये दूध घालायचं आहे. मग आता आपण थोडं थोडं करून 1 वाटी जे दूध घेतलेलं होतं त्यातलंच आता हे राहिलेलं जे दूध आहे ते थोडं थोडं करून आपण त्यामध्ये टाकायचं. तर आता बघा पीठ मिक्स करत आपल्याला अंदाज घेत आपल्याला हे दूध त्यामध्ये टाकून घ्यायचं. तर बघा आता मी हळूहळू करून थोडं थोडं टाकते. तर बॅटर आपलं असं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, जसं बॅटर आपण तयार झाले तशाच पद्धतीने हे बॅटर जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं, म्हणजे केक जो आहे तो अतिशय छान होतो. तर आता वाटीतलं मी सगळं दूध त्यामध्ये टाकले, तरीसुद्धा हे बॅटर जे आहे मला थोडंसं घट्ट वाटते. तर मी परत थोडंसं दूध घेतलेलं आहे, जवळपास 2 चमचे मी पुन्हा त्यामध्ये
दूध टाकलेलं आहे. तर तुम्हाला यापेक्षाही दूध कमी जास्त लागू शकतं, कारण तुमची फ्रेश क्रीम किती पातळ घट्ट आहे, दही किती घट्ट पातळ आहे, त्यानुसार हे बॅटर आपण बनवतो आहे आणि दूध तुम्हाला तशा पद्धतीने कमी जास्त लागू शकतं. तर अशा पद्धतीने बघा व्हिडिओत दिसतं आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. आता हे बॅटर तयार झालं आहे. नंतर 1 चमचा मी बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे. तर तो त्यामध्ये टाकला आहे आणि त्यावर अगदी थोडंसं दूध टाकून आपण आता मिक्स करून हे बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर जास्त काही चमच्याने हलवत बसायचं नाही किंवा जास्त मिक्स करत बसायचं नाही. अगदी हलकंसं मिक्स केलं की बास करायचं आहे. आता त्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे. तर तुम्हाला कोणतंही इसेन्स आवडत असेल तरी तुम्ही ते टाकू शकता किंवा विलायची पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता मी व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे आणि आता एकदम मिक्स करून घेतलं आहे. तर बघा आता आपलं केक टीन तयार आहे. आता यामध्ये आपण हे बॅटर टाकायचं आहे. हे बॅटरसुद्धा आता केक टीनमध्ये जास्तही फुल भरायचं नाही आहे. अगदी थोडंसं भाग आपला रिकामा राहिला पाहिजे, कारण नंतर हा केक जेव्हा फुगतो तर त्यावेळेस हा भांड्याच्या बाहेरही येऊ शकतो. त्यामुळे फुगण्यासाठी थोडंसं आपल्याला हे भांडं जे आहे तर ते रिकामं ठेवायचं. आता हे बॅटर आपल्याला ह्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आता तुम्हाला डेकोरेशनसाठी काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचे असतील ते टाकू शकता. मी यावरती घरीच बनवलेली टूटी फ्रुटी जी आहे तर ती यावरती टाकते. तुम्हाला टूटी फ्रुटीचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर बघा आता मी यावरती टूटी फ्रुटी टाकली आणि आता हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे भांडं थोडंसं. आणि मी OTG 180 डिग्री सेल्सिअसवरती फ्री हीट करून घेतलेलं होतं 10 मिनिटासाठी आणि आता तो त्यामध्ये बेक करायला ठेवून द्यायचा. हा केक आपण कढईमध्ये पातेल्यामध्ये 10 मिनिट फ्री हीट करून आपण 30 ते 35 मिनिटसुद्धा बेक करून घेऊ शकतो. 30 ते 35 मिनिट आपल्याला केक पूर्ण होण्यासाठी लागलेला होता. तर बघू शकताय तुम्ही छान असा आपला हा केक तयार झाला आहे. आपण आता बघूयात चेक करून. तर आता मी काढून घेतला आहे बाहेर. तर आता आपण पाहूयात. तर यामध्ये तुम्ही टूथपिक घालून बघू शकता. आता मी सुरी घालून बघते. तर बघा अगदी क्लीन निघालेला आहे, म्हणजे आपला हा केक जो आहे तो छान असा बेक झाला आहे. आता थोड्या वेळ तो चांगला थंड होऊन द्यायचा आहे, मग आपण डिमोल्ड करूयात. तर हे पहा केक आपला थंड झाला आहे. आता आपण त्यातून बाहेर काढूयात. तर आता सुरीने मी काय करते, कडेच्या जो कडा आहेत तर त्या मोकळ्या करून घेते एकदा. तर मस्त खमंग असा वास सुटला आहे. तर केक आपला छान तर दिसतोय. तर आता डिमोल्ड करून घेऊयात. तर बघा सहज असा आपला केक भांड्यातून बाहेर काढलेला आहे आपण. आता खालचं जे आपण बटर पेपर वापरलेला होता तर तो काढून घेऊयात आणि मस्त असा हा केक जो आहे तर दोन्ही साईडनी अगदी छान असा आपला हा बेक झालेला आहे आणि फुगलाय सुद्धा अगदी मस्त. तर बघा आपण अंडी वापरलेली नाहीत, मैदा नाही, आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा केक बनवलेला आहे. तर फुगलाय बघा तुम्ही किती छान स्पॉन्जी असा हा केक तयार झाला आहे. तर आता आपण त्याचे काप करून बघूयात. तर बघा अजिबात तेलकट नसणारा, झटपट होणारा, नॉनव्हेज म्हणजेच अंडी आपण वापरलेली नाहीत, असा साधा सरळ असा मस्त केक जो आहे तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला जर थोडेफार जरी आवडत असतील तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर बघा अगदी छान असा हा जो केक आहे, तुम्हाला मी हातसुद्धा दाखवते, अजिबात तेलकट झालेला नाही आहे. अगदी मस्त असा हा जो केक आहे मुलांनाही तुम्ही देऊ शकता, घरातल्या मंडळींना देऊ शकता. अगदी हे साहित्य जे आहे यात वापरलेलं आपण तर घरात सहज उपलब्ध होतो. त्यामुळे आपल्याला जर मनात आलं तर पटकन हा केक आपण करून ठेवू शकतो. मुलांना जर खावासा वाटला तर आपण अगदी लगेच त्यांना करून देऊ शकतो. तर बघा हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.